लॉटरी घोटाळ्यावरून जयंत पाटलांवर झालेल्या आरोपावर आतापर्यंत मूग गिळून गप्प बसलेल्या राष्ट्रवादीची अखेर प्रतिक्रिया आली आहे। सत्ताधाऱ्यांना भीती वाटत असल्यानंच ते राष्ट्रवादीच्या नेत्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला। जयंत पाटलांच्या राजकीय जीवनात कसलाही डाग नसून आपली पापं झाकण्यासाठी त्यांच्यावर आरोप केले जात असल्याचं मुंडेंनी म्हटलं। लॉटरी घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या आनंद कुलकर्णींची चौकशी करावी अशी आम्ही सरकारकडे मागणी करणार असल्याचं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं। पण आजकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमच्या नेत्याची भीती एवढी घेतलेली आहे ती भाजप आणि सत्ताधाऱ्यांनी की आज सत्तेत असताना सुद्धा त्यांना आमच्यावरती आरोप केल्याशिवाय त्यांचा दुसरा दिवस निघत नाही। त्यामुळे हे आरोप बेछूट आहे, त्यांच्यात काय अर्थ नाही। खरं तर त्या कुलकर्णीची चौकशी लावण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सरकारकडे मागणी करणार आहोत। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर 5 एकर जमीन लाटल्याचा आरोप काँग्रेसने केला। या जमिनीची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात न केल्यानं महाजनांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली। 2002 मध्ये भुसावळ तालुक्यातील मणिपूर गावातील 5 एकर जमीन गिरीश महाजन यांनी कारखान्यासाठी घेतली। शेतकऱ्यांना कारखान्यात नोकरी देऊ असं आश्वासन देऊन ही जमीन घेण्यात आली, पण या 5 एकर जमिनीवर कारखाना उभा राहिला नसल्यानं शेतकऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्नच येत नाहीये असं देखील काँग्रेसनं म्हटलं। दरम्यान आपल्यावरील आरोप फेटाळत ही जमीन शेतकऱ्यांना परत देण्यास तयार असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलं। आम्ही राजीनाम्याची मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे करतो आहोत की त्यांनी तात्काळ यांचा राजीनामा गिरीश महाजनांचा घेतला पाहिजे आणि चौकशी त्या ठिकाणी केली पाहिजे। यामध्ये सामान्य दलित वर्गातल्या सामान्य गरीब कुटुंबियातल्या लोकांच्या जमिनी या ठिकाणी माननीय मंत्री महोदय आणि खडसे आणि इतर सगळ्या मंडळींनी आणि भाजपच्या नेत्यांनी या ठिकाणी स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। या कारखान्यासाठी 7 डायरेक्टर निवडले गेलेत। त्यात विशालराव खडसे आहेत, त्यांचे बंधू आहेत, हरिभाऊ जावळे आमदार आहेत, गुरमुख जगवानी आमदार आहेत, मी पण त्यातला एक सदस्य आहे। असे 7 लोकांच्या नावाच्या ठिकाणी निवडले गेले आणि त्या संदर्भात शेअर जमा करून आम्ही त्या ठिकाणी जवळपास 84 एकर जमीन त्या ठिकाणी मानपूर गाव बोदवड तालुक्यात, खरं म्हणजे मी ते गावही पाहिलं नाही आणि ती जमिनी कुठे पाहिली नाही, मी फक्त एक डायरेक्टर त्याच्यामध्ये होतो। महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी मुंबईच्या विशेष न्यायालयानं छगन भुजबळ आणि समीर भुजबळांविरोधात वॉरंट जारी केले असून त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 4 महिन्यांआधी भुजबळांविरोधात चार्जशीट दाखल केली होती। आज सुनावणी करताना न्यायालयानं भुजबळांविरोधात वॉरंट जारी केलं। सध्या छगन भुजबळ आर्थरोड कारागृहात असून कारागृह प्रशासनाला 22 जूनपर्यंत हजर करण्याचे आदेश दिलेत। दरम्यान यावेळी सरकारी वकिलांनी छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी केली। त्यावर पुढच्या सुनावणी दरम्यान पंकज भुजबळ न्यायालयात उपस्थित राहतील असं त्यांच्या वकिलांनी सांगितलं। सर्वोच्च न्यायालयानं दिघ्यातील अनधिकृत बांधकामं पाडण्यास स्थगिती दिली, मात्र या निर्णयाला दिघ्यातील सर्वच अनधिकृत इमारतींना लागू नाही असा दावा MIDCच्या अधिकाऱ्यांनी केला आणि इमारतींमधील घरं रिकामी करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं दिलासा देऊनही दिघ्यातील लोकांना ऐन पावसाळ्यात रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे। दिघ्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात पांडुरंग इमारतीतील रहिवासी आणि शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली होती। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं हे बांधकाम 31 जुलैपर्यंत पाडू नये असे आदेश दिले। तसंच सरकारनं 31 जुलैच्या आत अनधिकृत बांधकामासंदर्भातलं धोरण स्पष्ट करावं असंही कोर्टानं सांगितलं। कोणतंही अनऑथराइज्ड स्ट्रक्चर मॉन्सून पिरियड म्हणजे 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत पाडू नये हा जेव्हा रेझोल्युशन कोर्टाला दाखवला तेव्हा कोर्टाने एक सुवर्ण मध्य साधला आणि कोर्टाने सांगितलं की 31 जुलैपर्यंतचा आम्ही वेळ देतोय। बाय दॅट टाइम पॉलिसी फ्रेम करा, पॉलिसी हायकोर्टासमोर ठेवा आणि हायकोर्ट पॉलिसी एक्झामिन करेल आणि 31 जुलैपर्यंत कोणतीही कोर्सिव्ह ॲक्शन घ्यायची नाही। दाभोलकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या डॉक्टर वीरेंद्र तावडेची कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणात देखील चौकशी होण्याची शक्यता आहे। पानसरे हत्या प्रकरणी डॉक्टर तावडेची चौकशी करण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयानं कोल्हापूर पोलिसांना परवानगी दिली आहे। डॉक्टर तावडे हा कोल्हापुरात 6 वर्ष वास्तव्यास होता। या दरम्यान तावडेनं सनातन संघटनेसाठी देखील काम केलं। त्यामुळे कॉम्रेड पानसरेच्या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेचा डॉक्टर तावडेवर संशय आहे। त्यामुळे या प्रकरणात आता काय नवीन घडामोडी घडतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे।
मुंबईमध्ये शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी एका महिलेवर हात उचललाय। हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला। शिवसेना आमदार सदा सरवणकर वरळीत नागरिकांशी संवाद साधत होते। त्यावेळी एक जण मोबाईलवर शूटिंग करत होता आणि त्याला आक्षेप घेत सदा सरवणकर यांनी त्यांच्या मोबाईलवर हात उचलला। मात्र तो हात तिथं उपस्थित असलेल्या एका महिलेला लागला। त्यामुळे सरवणकरांनी महिलेला मुद्दामहून मारलं की चुकून हात लागला, हा प्रश्न उपस्थित होतोय। सत्तेचा माज शिवसेना कार्यकर्ते आणि नेत्यांच्या नसानसात भिनल्याचं बघायला मिळतंय। यवतमाळचा शिवसेनेचा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण शिंदेनं सेंट्रल बँकेच्या कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे। एका शेतकऱ्यानं पीक कर्जाची मागणी केली होती, मात्र पीक कर्ज मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे मागितल्याचा आरोप आहे। त्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रवीण शिंदे आपल्या कार्यकर्त्यासह बँकेत पोहोचला, मात्र संबंधित अधिकारी उपस्थित नसतानाही त्यानं तिथल्या एका कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली। आयुर्वेदाचार्य डॉक्टर बालाजी तांबे यांच्यावर राज्य सरकारकडून संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आयुर्वेदीय गर्भसंस्कार या पुस्तकातून पुत्रप्राप्तीचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत तांबे यांनी गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्याचं समोर आलं। मात्र डॉक्टर तांबे यांनी हे सर्व आरोप फेटाळलेत। या संदर्भात कोणतीही नोटीस आली नसून लवकरच न्यायालयात आम्ही आमची बाजू मांडू आणि न्यायालयात देखील हे प्रकरण टिकणार नाही असा दावा डॉक्टर तांबे यांनी केला। गर्भसंस्कार जे पुस्तक लिहिलं ते गर्भधारणेपूर्वी कशी प्रकृती चांगली असावी यासाठी मेहनत दिली आहे। मग गर्भ राहिल्यानंतर आपल्या गर्भाला कसं वाढवावं ते दिलं आहे आणि 2 वर्षाचं मूल होईपर्यंत काळजी कशी घ्यावी ते दिलं आहे। मूल किती कसं व्हावं, मग ते मुलगी झाली की मुलगा झाला आहे त्याच्या माणसावरती अवलंबून आहे। पुस्तक काही करू शकत नाही आणि तसं काही लिहिलेलं नाही आणि त्या विचाराचा मी नाही। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पोलिसांनी दैनिकात जाहिरात दिल्यानं वादंग उठलाय। अहमदनगर जिल्हा पोलीस आणि लोणी पोलीस ठाण्याच्या वतीनं ही जाहिरात देण्यात आली। काही दैनिकांनी विखे पाटील यांची अभिष्टचिंतन वाढदिवस विशेष पुरवणी काढली। त्यामध्ये पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांची छबी झळकते। जाहिरातीत सुसंस्कृत व्यक्तिमत्व, लोकसेवेतून निर्माण झालेला कर्तबगार नेता असा उल्लेखही करण्यात आला। या प्रकरणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनचे कार्यकर्ते श्याम असाबा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे। पोलीस दलानं औचित्यभंग केल्यानं कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे। पाऊस हवा असेल तर सरकारनं पर्जन्य यज्ञ करावा असा सल्ला शंकराचार्य नृसिंह भारती यांनी दिला। याशिवाय राज्यातील जलयुक्त शिवाराचं काम तर उत्तम झालंय असं प्रमाणपत्र देखील त्यांनी सरकारला दिलं। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त औरंगाबादमध्ये संत परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी शंकराचार्य नृसिंह भारती बोलत होते। यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह राज्यातील वारकरी समुदाय हा परिषदेसाठी उपस्थित होता। त्याच्यावर मी काही टिप्पणी आता करू शकणार नाही। माझं या संत परिषदेमध्ये आव्हान संतांना महंतांना हे आहे की त्यांनी पाण्यावरच्या प्रबोधनामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि त्याच्यामुळे आमचा यज्ञ हा कर्माचा आहे। आम्ही कामातून यज्ञ करणे हे राज्य शासन करणाऱ्या राजधर्म त्यांचा तो आहे आणि बाकीच्या लोकांनी आपापल्या विश्वासाने हे करणं हे त्यांचं कर्म। उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेला कालपासून सुरुवात झाली। शाळेच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यभरातल्या विद्यार्थ्यांशी गप्पा मारून विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला। फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे, ठाणे, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, लातूर जिल्ह्यातल्या मुलांशी गप्पा मारल्या। तुमची शाळा तुम्हाला आवडते का? मोठेपणी काय व्हायचंय? अभ्यासात तुम्हाला काही अडचणी येतात का? असे हलके फुलके प्रश्न विचारत फडणवीस यांनी मुलांना बोलतं केलं। तर शिक्षण मंत्री विनोद तावडेंनी देखील मुंबईतल्या लॉर्ड हॅरिस शाळा धोबी तलाव इथल्या शाळेत विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळेचा पहिला दिवस पुण्यात विद्यार्थ्यांबरोबर साजरा केला। वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना चक्क मुख्यमंत्र्यांनी मराठीचा धडा शिकवला। खुद्द मुख्यमंत्रीच शिकवतात म्हटल्यावर विद्यार्थ्यांना देखील चांगलाच हुरूप आला। राज्यात कालपासून शाळेला सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी नंदुरबारमधल्या कलमाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना खास पाहुणचार मिळाला।
या विद्यार्थ्यांना खानदेशातील पुरणपोळी आणि कोकणातल्या हापूस आंब्याच्या रसाची मेजवानी मिळाली। शाळेच्या पहिल्याच दिवशी या शाळेनं विद्यार्थ्यांसाठी पोषण आहारात खिचडी न देता खास जेवणाची सोय केली। याआधी या विद्यार्थ्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागतही करण्यात आलं। त्यामुळे विद्यार्थी देखील भलतेच खुश झाले होते। विमान प्रवास रेल्वेच्या प्रवासापेक्षा देखील स्वस्त होणार आहे, कारण तासाभराच्या विमान प्रवासासाठी यापुढे कुठल्याही एअरलाइन्स कंपनीला 2500 रुपयांपेक्षा अधिक भाडं आकारता येणार नाही। केंद्र सरकारच्या नव्या विमान वाहतूक धोरणांमध्ये या संदर्भात तरतूद करण्यात आली होती आणि या धोरणाला मोदी सरकारनं मंजुरी दिली। त्यामुळे विमान प्रवास करणाऱ्यांना अच्छे दिन आल्याचं चित्र आहे। पूर्वीच्या धोरणात प्रवाशांना जाच आणणारे अनेक नियम होते, ज्यामुळे विमान प्रवास अडचणीचा ठरत होता। सरकारनं ऑक्टोबर 2015 मध्ये नवीन धोरणाचा मसुदा तयार केला। त्याला मंजुरी मिळाल्यानं विमानाचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे। 5 मोठ्या बँकांचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यास केंद्रानं मंजुरी दिली। स्टेट बँक बिकानेर, जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ म्हैसूर आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकांचं आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे। याशिवाय भारतीय महिला बँक देखील यापुढे स्टेट बँक ऑफ इंडियाचाच भाग असेल। केंद्राच्या निर्णयामुळे स्टेट बँक आणि विलीनीकरण होणाऱ्या बँकांचा मोठा फायदा होणार असल्याचं मत अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे। विलीनीकरणाच्या बातमीनंतर या बँकांच्या शेअरमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं। नाशिकमधील रामकुंडावर येणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय लक्षात घेता नाशिक महापालिकेकडून रामकुंडात पाणी सोडण्यात आलंय। मात्र हे पाणी जलकुंभातून गनिमी काव्यानं सोडल्याचा आरोप गोदाप्रेमी सेना समितीनं केला। त्यामुळे पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली आहे। दुष्काळामुळे काही महिन्यांपासून नाशिकचं वैभव समजलं जाणारं रामकुंड हे कोरडं ठाक पडलं होतं। भाविकांची मागणी लक्षात घेता महानगरपालिकेकडून दैनंदिन पाणीपुरवठ्यातील पाण्यासह इंद्रकुंडातून पाणी रामकुंडात सोडण्यात आलं। त्यामुळे भाविकांची गैरसोय टळली असली तरी गोदाप्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली। अमरावती जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला। मात्र फसवणूक झालेल्या एका तरुणानं आत्महत्या केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं। पुरुषोत्तम बोर्डे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो नागपूर जिल्ह्यातला मौदा गावचा राहणार आहे। एकट्या नागपूर जिल्ह्यात या टोळीनं 24 सुशिक्षित बेरोजगारांना 95 लाखांचा गंडा घातला असून या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या फोटोला चपलांचा हार घालून आंदोलन केलं। अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना जेलमध्ये पाठवू असं वक्तव्य दिलीप कांबळे यांनी केलं होतं। याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला। दिलीप कांबळे यांनी अजित पवारांची माफी मागावी, अन्यथा त्यांना यापुढे जिल्ह्यात सभा घेऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला। डोंबिवलीच्या मानपाडा रस्त्यावर उभी असलेली जुनी मोडकळीस आलेली इमारत काल पडली आहे। गेल्या काही वर्षांपासून या भागात ही इमारत उभी आहे, पण जेव्हापासून या इमारतीची अवस्था खराब झाल्याचं लक्षात आलं तेव्हापासूनच या इमारतीत राहायचं लोकांनी सोडून दिलं होतं। त्यामुळे काल झालेल्या या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। चंद्रभागा स्वच्छता मोहिमेच्या वेळी वाळवंटाची स्वच्छता करताना 4 मानवी सांगाडे आढळल्यानं एकच खळबळ उडाली। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केलाय। मंगळवेढ्यामध्ये वारी परिवारानं रविवारी चंद्रभागेचं पात्र आणि वाळवंट साफ केलं। यावेळी त्यांना कवट्यांसह 4 मानवी सांगाडे आढळले। पुण्यात पार पडलेल्या 17व्या राष्ट्रीय बँड स्पर्धेचा विजेता संघ महाराष्ट्र पोलिसांचा बँड पथक ठरला। 26 राज्यांचे पोलीस बँड पथक या स्पर्धेत सहभागी झाले होते। या स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला। महाराष्ट्र पोलीस संघाला बँड पथक आयोजनाचा मान पहिल्यांदाच मिळाल्यानं पुणे पोलिसांनी या स्पर्धेचं उत्तम प्रकारे आयोजन केलं होतं। राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाला कंटाळून वसईतील नागरिकांनीच एका पुलाचं उद्घाटन केलं। वसई पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या या रेल्वे ओव्हरब्रिजचं गेल्या 9 वर्षांपासून काम सुरू होतं। आता हा पूर्णपणे बांधून तयार आहे, पण मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्यानं ब्रिजचं उद्घाटन रखडलं। सध्या पूर्व पश्चिमेला जाण्यासाठी हा एकच ब्रिज आहे, त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते।
केंद्र सरकारच्या 2 वर्षातील कामाचा लेखाजोखा भाजप कार्यकर्त्यांसमोर मांडण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री नांदेडमध्ये पोहोचले होते. विष्णुपुरी परिसरात विकास पर्व कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी नड्डा यांनी शहरातील डॉक्टर, वकील, व्यापारी यांच्याशी संवाद साधला. पण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मात्र मंत्री नड्डा यांनी भेट घ्यावीशी त्यांना वाटली नाही. केवळ व्यापारी आणि प्रतिष्ठानांना भेटून त्यांच्या अडचणी समजून घेतल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.